म्हणजे व्यक्तीने सर्वार्थाने दुसऱ्यावर डिपेंडंट राहणं हे त्याच्यासाठी घातकच असतं. जसं आपण म्हणतो ना, की आर्थिकदृष्ट्या प्रत्येक माणसाने स्वावलंबी असावं. विशेषतः मी हे स्त्रियांच्या बाबतीत सांगेन. तसंच म्हणजे फायनान्शियली तर इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. पण भावनिकदृष्ट्या सुद्धा स्त्री-पुरुषांनी डिपेंडंट होणं गरजेचं आहे. नाहीतर सतत दुसऱ्याकडनं हे सगळं अ, अ, जे काही आपल्याला मिळवायचं आहे आणि आपली जी भावनिक ऑर्गॅझमची गरज पूर्ण करायची आहे, तर ती जर आपली गरज पूर्ण नाही झाली, तर भावनिक आयाम बाकी बाकी 3 आयामांना बिघडवतो. कारण मी सगळं सांगितलं ना, शरीर म्हणजे सगळं आपल्या त्या हार्मोन्सचा खेळ असतो. मग शरीरातलं हार्मोन्सचं चक्र बिघडतं. ते चक्र बिघडलं की त्याचे तुम्हाला फिजिकली साइड इफेक्ट दिसायला लागतात. मग शरीरात वेगवेगळे आजारपण डोकं काढायला लागतात. मग त्याने काय होतं, मानसिक परिणाम काय होतो, की आपण आपलं मन स्थिर ठेवू शकत नाही. मग आपण आपल्या कामावर फोकस करू शकत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही. तर असे सगळे मग एक ज्याला म्हणतो ना आपण, एक हे चुकलं की त्याच्या पुढचं सगळं चुकत जातं. तसं ते होतं. म्हणून या भावनिक ऑर्गॅझमच्या तुमच्या गरजेला खूप महत्त्व द्या आणि यापैकी कुठलंही लक्षण तुम्हाला स्वतःमध्ये जाणवत असेल, अनेक लक्षणं जाणवत असतील, तर प्रामाणिकपणे ते मान्य करा आणि त्यासाठीचे जे वेगवेगळे उपाय आहेत, ते अगदी एकदम युद्ध पातळीवर स्वतःची ही जी भावनिक ऑर्गॅझमची गरज आहे, ती पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीने स्वतःवर काम करा आणि या ही जी तुमची गरज आहे ती नित्यनियमाने पूर्ण होईल असा एक काहीतरी सस्टेनेबल मार्ग शोधून काढा. अर्थात या प्रयत्नात माझं मार्गदर्शन तर तुमच्यासाठी आहेच. पर्सनलाइज्ड मार्गदर्शन असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून जनरल मार्गदर्शन असेल, असं सगळं सविस्तर मार्गदर्शन तर मी तुम्हाला करतेच आहे. पण तुमची ही गरज पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी होण्याच्या दिशेने आजच पावलं उचला.